हिंगोली नगर परिषदेसाठी महायुतीमध्ये फूट पडली आहे, तर महाविकास आघाडी जे आहेत ते विजयाची वज्रमूठ धरलेली आहे। महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक भिसे यांच्या बहिणी जे आहेत ते नगर अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत आणि त्यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केलेला आहे। खरं तर महाविकास आघाडीकडून तुमच्या बहिणी निवडणूक रिंगणामध्ये आहेत, तर कशी लढाई असणार आहे महायुतीसोबत? नाही, महायुतीसोबत नाही, आमची थेट लढत ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे, जे की शिंदे सेनेसोबत आमची बिलकुल लढतच नाही, कारण की ती आमच्या प्रसंगातच नाही। भारतीय जनता पार्टी हा प्रमुख पक्ष आमच्या विरोधात आहे। खरं तर एकीकडं राजकीय आणि तुमचं आणि संतोष बांगरचं कधीच जमलं नाही राजकारणामध्ये, आताही त्यांच्या भाऊजाई आणि तुमच्या बहीण निवडणूक रिंगणामध्ये आहेत, तर लढतीमध्ये काय आता कसं? लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। यांनी मोठ्या प्रमाणावर पैशाचा उपयोग करणार आहे आणि करत आलेले आहेत। त्यांनी कळमनुरीमध्ये पण पैशाचा उपयोग केला आणि आता हिंगोलीच्या नगराध्यक्षपदाच्या नगरपालिकेच्या याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर पैशाचा उपयोग करणार आहे। परंतु या पैशाचा उपयोग होणार नाही, कारण की सर्वसामान्य जनता ही दबावाखाली आहे, कारण की यांच्या अवैध धंद्यांना, यांच्या गुंडगिरींना ही जनता त्रासलेली आहे। हिंगोलीच्या जनतेच्या मनामध्ये, व्यापाऱ्यामध्ये, सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये असं भय निर्माण झालेलं आहे की बीडमध्ये ज्या प्रकारे दादागिरी होत आहे, तर त्यावर हिंगोलीची वाटचाल बीडकडे होते काय की या दृष्टिकोनातून लोक आमच्या पाठीमागे आहे। काल बोलताना तुम्ही म्हटले हिंगोलीची आक्का तयार झाली, नेमकं कोणाला उद्देशून म्हणतो? तर बीडचा आका कोण हे सूर्यदेशांनी विचारलं होतं, त्याच पदाने म्हणतो हिंगोलीचा आका कोण, तर हिंगोलीचा आका हा संतोष बांगर आहे। तर हे जर नगराध्यक्ष झाले तर हिंगोलीमध्ये दिवसा ढवळ्या खून पडतील, मर्डर पडतील। कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे याच्या नगर परिषदेच्या विकासाच्या संदर्भामध्ये? नगरपालिकेच्या विकासामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत, कारण की याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, ड्रेनेज आहे, रोड आहेत। त्यानंतर हिंगोली शहरामध्ये भाजी मंडी आणि फ्रूट मंडी हे विस्तारली पाहिजे, कारण की शहर हे मोठं होत चाललेलं आहे आणि गांधी चौकातच फ्रूट मंडी, भाजी मंडी गांधी चौकातच। त्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा शेतकऱ्याशी निगडीत प्रश्न असलेला म्हणजे त्याच ज्या प्रकारे भाजीपाल्यासाठी भाजी मंडी, फ्रूट मंडी, त्याचप्रमाणे हिंगोली शहरामध्ये दूध मंडी सुद्धा असली पाहिजे। शेतकऱ्याचं दूध घेऊन आल्याच्या नंतर त्यांना सुद्धा ती सुविधा मिळाली पाहिजे आणि आम्हाला जनतेने निवडून दिल्याच्या नंतर आम्ही ह्या तिन्ही मंड्या विस्तारू, कारण की शहराचं विस्तारीकरण झालेलं आहे, परंतु ह्या मंड्यांचं, तिन्ही मंड्यांचं विस्तारीकरण झालेलं नाही। खरं तर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत आपल्यासोबत, तर कशी निवडणुकात रंगत येणार आहे आता? निवडणूक कशी रंगत येणार आहे ते तर आमच्या भिसे साहेबांनी सांगितलं, पण मला एक सर्वांना आवर्जून म्हणायचं आहे की सर्वांनी ही निवडणूक शांतीनं, कोणी 3-4 लोक उभे असले तर एकच निवडून येणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी ही निवडणूक शांतीनं घ्यावं एवढंच मला महत्त्वाचं आवाहन करायचं आहे। कारण की जे लोकांच्या मुखातून आम्ही ऐकत आहोत त्याच्यावर असं वाटते की बाबा शांतीनं सर्वांनी सर्व निवडणूक घ्यावं। खरं तर निवडणूक जी आहे ते शांततेमध्ये घ्यावं असं काँग्रेसने आव्हान केलेलं आहे। ह्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये काही भानगडी झाल्या का? नेमकं आव्हान? आमची लढाई मूळतः ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे। सत्ताधारी म्हणजे मग ते शिंदे गट आला किंवा भाजपा आली आणि तुमचं घड्याळ आलं, हे आज 3 पक्ष जे बसलेले आहेत सत्तेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे। आणि मूळतः हे जे सत्तेचं केंद्रीकरण झालंय, जे भाजपाही तेच करू पाहत आहे, शिंदे सेनाही तेच करू पाहत आहे आणि जे स्वप्न होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की शेवटच्या माणसाच्या हातामध्ये सत्तेची सूत्र गेली पाहिजेत तर आणि तरच लोकशाही टिकेल, त्यासाठी आम्ही हा लढा उभारलेला आहे आणि आम्हाला ते करून दाखवायचंय। हे तुमच्या मार्फत संदेश मला हिंगोलीवासियांना दिला। आता तुम्ही इथं सांगितलं की इथल्या कुठल्या सुविधा मला सांगा। अहो, गेली 30 वर्ष झालं हेच सभागृहामध्ये बसलेत जे आज शिंदे गटाकडून गेलेले नगरसेवक आहेत, ते त्यांना जनता निवडून देणार आहे का? हे मला हिंगोलीच्या जनतेला तुमच्या मार्फत विचारायचंय। मग तुमचे प्रश्न का सुटले नाहीत? आज घंटा गाडीला आम्ही प्रत्येक घरामधनं 800 रुपये टॅक्स भरतो, कुठली घंटा आहे आणि कुठली गाडी आहे? घंटा वाजवायला लागले सगळे हे नगरसेवक, आज येऊन तुम्हाला सांगतील, भयकवतील इथल्या लोकांना, पैशाचं वाटप करतील। पैसे कुठून आलेत, पैसे कुणा दिलेत? इथल्याच आमदारांनी आरोप केलाय की या शहरामध्ये फेक नोटा चालल्यात, ह्याची चौकशी का करत नाही हे सरकार? हे सरकार मिळून आमदार सातत्यानं जे आहे ते शिंदे गटाच्या आमदार आहेत संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये तक्रार देतात, मात्र त्या तक्रारीचं निवारण नंतर होत नाही। तुम्हाला काय म्हणायचं? तक्रार देतच नाही, मिली भगत आहे यांची। तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे दोघंही सत्तेतले आहेत, ह्यांच्यानं काहीच होणार नाही। खरा न्याय आम्ही जनतेला देऊ या ठिकाणी। आणि तुम्ही म्हणाल विरोधी पक्षातले आहात ना, तुम्ही पैसा कुठून आणणार? अरे पैसा लागतोच कशाला? तुम्हाला काय भाजी मंडी उभारायला पैसा लागतो? तुम्हाला काय एखादं मटन शॉप चांगली बाजार द्यायला पैसा लागतो का? तुम्हाला रेग्युलराईज पाणी तुम्हाला करायला पैसा लागतो?
अहो एवढा मोठा टॅक्स आम्ही भरतोय, हे टॅक्स वर चोरी करायला बसलेत हे सगळे. आणि जसं केंद्र सरकार हे सरकारी तिजोरीतून निवडणुका लढतंय ना, तसंच हे नगरसेवक या नगरपालिकेच्या पैशातून निवडणूक लढवायला लागलेत. हे तिथून बाहेर पडणार नाहीत. यांच्या ढुंगणावर लाथ घातल्याशिवाय हा मतदार स्वस्थ बसणार नाही, हे मला या जनतेने आता सांगितलंय. आणि 3 तारखेला तुम्ही पाहाल हेच होणार आहे. खरं तर शिंदे शिवसेनेचे आमदार असतील, त्याबरोबर हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार असतील, यांची जी आहे ते मिलीभगत आहे. आणि ह्यांची हीच मिलीभगत थांबण्यास हवी. आम्ही महाविकास आघाडी म्हणून या नगर परिषद निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरला असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार शिवाजी माने यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.